उन्हाळा सुरू झाला की अशा हिरव्यागार कैऱ्या मार्केटमध्ये दिसू लागतात आणि कैरीचे बरेच पदार्थ घरोघरी बनवले सुद्धा जातात। तर आज मी तुम्हाला या कैरीपासून मस्त चटपटीत अशी आंबट गोड आणि 8 ते 10 दिवस टिकणारी चटणी बनवून दाखवणार आहे। ही चटणी खायला इतकी अप्रतिम लागते की जर घरात भाजी नसेल ना तर फक्त तुम्ही या चटणी सोबतच जेवण जेवू शकता, तुम्हाला भाजीची अजिबात गरज नाही। तर इथे मी एक कैरी घेतलेली आहे, ही 200 ग्रॅम कैरी आहे। तुम्हाला जर जास्त प्रमाणात कैरीची चटणी बनवायची असेल तर तुम्ही जास्त कैरी घेऊ शकता। सुरुवातीला काय करायचं, कैरी आणून स्वच्छ धुवायची आहे आणि धुवून सुती कपड्याने चांगली पुसून घ्यायची। यामध्ये अजिबात पाणी नको, जर पाण्याचा अंश थोडाही असेल तर चटणी आहे ती जास्त दिवस टिकणार नाही। तर कैरी आणून स्वच्छ धुतली, त्यानंतर मी पुसून घेतलेली आहे। आता चिरून घ्यायची आणि यामध्ये ज्या बिया असतात ना त्या बिया काढून टाकायच्या। तुम्ही पाहू शकता कैरी मस्त एकदम कोवळी भेटलेली आहे। आता याचे आपल्याला बारीक तुकडे करून घ्यायचे आहेत। तर ही कोवळी कैरी असल्यामुळे आपल्याला याची साल काढायची गरज नाही, याची साल सुद्धा गोडसरच असते। तर साल न काढताच मी कैरी अशी बारीक चिरून घेणार आहे। आता कैरीचा सीझन सुरू झालेला आहे, त्यामुळे अशा कोवळ्या कैऱ्या मार्केटमध्ये उपलब्ध होतात। तर तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने या कोवळ्या कैऱ्या आणून चटणी बनवून ठेवली तर 15 दिवसासाठी तुमचं टेन्शन मिटलं। तुम्ही 10 ते 15 दिवस आरामात ही चटणी स्टोर करून फ्रीजमध्ये ठेवू शकता। तर हे बघा, सालीसकटच मी कैरी कापून घेतलेली आहे। आता ही बाकीची उरलेली कैरी सुद्धा मी कापून घेते। तर हे बघा, असे तुकडे करून घेतलेले आहेत। अशा पद्धतीने लहान मोठे केले तरी सुद्धा चालतील, पण अशा पद्धतीने हे थोडे मीडियम आकारामध्ये मी कैऱ्या चिरून घेतलेल्या आहेत। तुम्ही जास्त प्रमाणात बनवणार असाल तर जास्त कैरी सुद्धा घेऊ शकता। चला तर आता चटणी बनवायला घेऊया। तर चटणी बनवण्यासाठी इथे मी मिक्सरचं भांडं घेतलंय। मिक्सरचं भांडं घेताना सुद्धा कोरडं घ्यायचं, यामध्ये अजिबात पाणी नको, पुसून घ्यायचं आणि फॅन खाली चांगलं सुकवून घ्यायचं। यानंतर कैरीच्या फोडी आपण चिरून ठेवलेल्या होत्या, त्या कैरीच्या फोडी या मिक्सरच्या भांड्यात घालायच्या। यानंतर एक कांदा घेतलाय, रफली चॉप करून घाला किंवा बारीक चिरून घाला, काही हरकत नाही। 1 चमचा काश्मीरी मिरची पावडर घातली आहे, ही रंगासाठी घातलेली आहे। काश्मीरी मिरची पावडर असते ती जास्त तिखट नसते, फक्त रंग येण्यासाठी घातलेली आहे। यानंतर 1 चमचा जिरं पावडर घातलेली आहे, जिरं पावडर भाजून घातलेली आहे, म्हणजे जिरं आधी भाजलं आणि त्यानंतर त्याची पावडर केली। आता 1 चमचा अख्खे जिरे सुद्धा मी इथे घातलेले आहेत। यानंतर याला चटपटीतपणा येण्यासाठी 1 चमचा मोठा चाट मसाला घातलाय। चाट मसाल्यामुळे याला फ्लेवर खूप छान येतो आणि खायला अप्रतिम ही चटणी लागते। आता यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे। तर तुम्हाला जास्त तिखट हवी असेल ही चटणी तर तुम्ही जास्त प्रमाणात हिरवी मिरची घालू शकता। तर ही तिखट असलेली मिरची घालते, तर मी 2च मिरच्या इथे घातलेल्या आहेत। तुम्ही बिना तिखटाच्या ज्या असतात ना, कमी तिखटाच्या मिरच्या, त्या सुद्धा घालू शकता। यानंतर यामध्ये मी 2 मोठे चमचे गुळाची पावडर घातली आहे। तुमच्याकडे गुळाची पावडर नसेल तर रेग्युलर जो जेवणातला वापरात गुळ असतो ना, तो किसून घातला तरी सुद्धा काहीच हरकत नाही। आता गूळ तुम्हाला जर जास्त गोड हवा असेल तर तुम्ही इथे अजून वापरू शकता। यानंतर इथे 2 चमचे मी लहान 2 चमचे सेंधव मीठ घातलेलं आहे। सेंधव मिठामुळे सुद्धा फ्लेवर खूप छान येतो, तर सेंधव मिठाचं म्हणजेच काळं मिठाचा वापर नक्की करा। 1 चमचा आपलं रेग्युलर स्वयंपाकातलं मीठ घातलेलं आहे, म्हणजे जेवणामध्ये आपण जे वापरतो मीठ ते 1 चमचा घातलेला आहे। काळा मिठाचा नक्की वापर करा, याने चटणीला फ्लेवर खूप मस्त येतो। आता अजिबात पाण्याचा वापर न करता झाकण लावून मिक्सरला बारीक ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर हे बघा, मस्त आपली चटणी बारीक वाटून झालेली आहे। आपण कैरी जी मी घेतली होती ना ती कोवळी होती, त्यामुळे इथे पाणी अजिबात गरज नाही। या चटणीला अजिबात पाणी घालायचं नाही, पाणी घातलं तर ही चटणी जास्त दिवस टिकणार नाही। आता ही चटणी आहे ती आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। पाणी न घालता सुद्धा ही चटणी चांगली वाटली जाते, हे बघा। तर सगळी चटणी मी एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे। आता यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालायचं। शेंगदाणे भाजून त्यानंतर मी शेंगदाण्याचा कूट केलेला आहे।
आता हा शेंगदाण्याचा कूटसुद्धा यामध्ये घातल्यानंतर चटणीला एक वेगळा फ्लेवर येतो। आता चटणीला अजून टेस्टी बनवण्यासाठी इथे आपण फोडणी द्यायची आहे। तर इथे मी 2 मोठे चमचे तेल गरम केलेले आहे आणि गरम केल्यानंतर तेलामध्ये 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरं घालायचं आहे। आता मोहरी आणि जिरं याला जोपर्यंत खमंग सुगंध येत नाही ना तोपर्यंत ही फोडणी चांगली गरम करून घ्यायची आहे। यानंतर यामध्ये कढीपत्ता घालायचा आहे। कढीपत्त्याचा फ्लेवरसुद्धा चटणीला खूप मस्त येतो। आता ही गरमागरम फोडणी आहे ना ती या चटणीमध्ये घालायची। तुम्ही म्हणाल की तेल किती घातलं आहे, पण या चटणीला तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घालायचं। जर तुम्हाला ही चटणी 10 ते 15 दिवस टिकवायची असेल तर यामध्ये तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच घालायचं आणि फोडणी घातल्यानंतर ही तेल आहे ते इक्वली व्यवस्थित या चटणीमध्ये मिक्स करून घ्यायचं। त्यामुळे काय होतं, या फोडणीचा सुगंध या चटणीला मस्त येतो। व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे। तेल घातल्यामुळे चटणी बरेच दिवस टिकते, अजिबात खराब होत नाही आणि याचा फ्लेवरसुद्धा चेंज होत नाही। म्हणजे काय होतं, जास्त दिवस आपण चटणी फ्रीजमध्ये तशीच ठेवली ना तर ड्राय होते, एकदम सुकी सुकी बनते। तर अशी होणार नाही, जशी तुम्ही आता बनवलेली आहे ना अशाच पद्धतीने ही 8 ते 10 दिवस 15 दिवस अशीच ही चटणी राहते। तर मस्त ही आंबट गोड तिखट चटणी बघून तुमच्यासुद्धा तोंडाला पाणी आलं की नाही? नक्कीच तोंडात पाणी आलं असेल तर नक्की बनवून बघा ही तुम्ही चटणी आणि तुमचे अनुभव माझ्यासोबत शेअर करायला अजिबात विसरू नका। तुमचीसुद्धा चटणी कशी अशीच चटपटीत झाली होती का हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। तुमच्याकडे जर भाजी बनवायला वेळ नसेल किंवा घरामध्ये भाजी नसेल ना तर ही चटपटीत चटणी अशी तुम्ही खाऊ शकता। नुसतं वरण भात जरी असेल तर त्याबरोबर सुद्धा ही चटणी खायला अप्रतिम लागते। शिवाय भाकरीबरोबर खायला तर भन्नाट लागते। तर नक्की बनवून बघा। आजची ही आंबट गोड चटपटीत अशी ही तिखट चटणी तुम्हाला रेसिपी आजची कशी वाटली हे कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका। आणि हो, तुम्ही कोणत्या देशातून कोणत्या शहरातून माझी ही रेसिपी पाहताय हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका, म्हणजे मी तुमचे आभार मानू शकेन। तर आजची ही रेसिपी जराही आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।